आता आपण आहोत वाशीमधल्या वीर सावरकर उद्यानामध्ये आणि माझ्या सोबत आहेत क्रिएटिव्हिटीच्या दुनियेत वावरणारे हे कवी। नमस्कार, माझं नाव हर्षल राणे आणि मी कविता एक छंद म्हणून करतो। बेसिकली मी मास्टर ऑफ थिएटर आर्टची डिग्री घेतलेली आहे, ऍक्टर आहे आणि डिरेक्टर आहे। फक्त एकदा तुझी माझी भेट झाली असती, फक्त एकदा तुझी माझी भेट झाली असती, सावलीला ही उन्हाची ऊब कळली असती। वाह, क्या बात आहे। म्हणजे ही माणसं आहेत ना, ही जगात काही करू शकतात। म्हणजे खरं तर क्रिएटिव्हिटीच्या दुनियेमध्ये ही माणसं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही ठासून भरलेली आहे। पाऊस जेव्हा नाही येत त्याच्यावरची आहे। अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस, अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस, मी मातीले दी आलो माया डोळ्यातलं टिपूस। वा, आयत्या वेळेला सुचलेल्या यांच्या या चारोळ्या आहेत। अशा प्रकारे आपला हा पहिला टप्पा चारोळींचा संपलेला आहे आणि आता आपण वळणार आहोत दुसऱ्या टप्प्याकडे। बघूया दुसऱ्या टप्प्यामध्ये हा कवींना कोणता टास्क मिळतोय ते। पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा सेलिब्रेटिंग पाऊस। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्याची आपण सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे वाशीमधल्याच मिनी सिशोर या लोकेशन पासून। या लोकेशनचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे प्रत्येक कपल हे आपापलं प्रेम आपापल्या परीने व्यक्त करत असतं आणि खरंच ही खासियत आहे या इकडच्या लोकेशनची आणि म्हणूनच आपली ही थीम आहे या टप्प्यामधली, ती म्हणजे पाऊस आणि प्रेम। सो या थीमला सुरुवात करणार आहोत आणि या थीमसाठी पाऊस आणि प्रेम यावर कविता करण्यासाठी आपल्या सोबत आहे हर्षल राणे। सो हर्षल, तुझी काय कविता असणार आहे आणि त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण म्हणजे की आपल्याला ज्या आठवणी येतात लहानपणी पण कोणीतरी प्रेम केलेलं असतं। सो ते आतापर्यंत कोणी घेतलेलं नाहीये तो टॉपिक, म्हणून तो टॉपिक मी घेतो। सो कविता आहे, 10वीतला मुलगा आहे, तो नंतर जाऊन हे आठवतोय। तुला थोडा उशीर झाला की वाट पाहावी लागायची, तुला थोडा उशीर झाला की वाट पाहावी लागायची, तुझ्या टॉमीला दारात बघून वाट माझी लागायची। माझी हाक काही नाही, टॉमीची हाक तुला भली ऐकू यायची, माझी हाक काही नाही, टॉमीची हाक तुला भली ऐकू यायची, त्याला तू तिथे कुरवळायचीस आणि इथे माझी जळायची। मग एकाच छत्रीत पावसात आपण भिजत शाळेत जायचो, कोणालाही मी दिसू नये म्हणून माझेच डोळे झाकायचो। कुठेही सोबत जाताना, शाळेत एकत्र असताना एकमेकांची सवय झाली होती तुझ्या माझ्या हातांना। जरा कुठे गेलीस की तुला शोधत फिरायचो, जरा कुठे दिसलीस की जोर जोराने नाचायचो। तुला वर्गाबाहेर काढल्यावर खूप खोड्या करायचो, बाईंनी गेट आउट म्हणताच हेच हवं होतं म्हणायचो। पीटीच्या तासाला आपण भलतीकडेच भटकायचो, पीटीच्या तासाला आपण भलतीकडेच भटकायचो, मुलगी म्हणून तू सुटायचीच ग, मीच नेहमी लटकायचो। विसरू नकोस कधी प्रेमातल्या आठवणी, विसरू नकोस कधी प्रेमातल्या आठवणी, आटू नको देऊस डोळ्यातलं पाणी। जुने दिवस आठवले की रडशील म्हणून मी तुझ्या समोर येत नाही, जुने दिवस आठवले की रडशील म्हणून मी तुझ्या समोर येत नाही, चुकूनही असा विचार करू नको मी तुझ्याशी प्रेम करत नाही। तुझ्या माझ्या प्रेमाचा बघ कसा शेवट झाला, तुझ्या माझ्या प्रेमाचा बघ कसा शेवट झाला, पाहिलेल्या पिक्चर पैकी एकही कामात नाही आला, एकही कामात नाही। क्या बात आहे। दर्द भरी अशी कविता आज हर्षल राणेने आपल्याला या लोकेशनला सो अशा प्रकारे सेलिब्रेटिंग पाऊसच्या निमित्ताने तीनही टप्पे आपले पूर्ण झालेले आहेत। आज याच निमित्ताने क्रिएटिव्हिटीच्या दुनियेत वावरणारे हे कवी आपल्या सोबत होते। खरं तर कवी म्हणून ते प्रतिभावान आहेतच, मात्र त्यांचे शब्द हे पाऊस आहेत, म्हटलं तर मोजता येण्यासारखे आणि म्हटलं तर थेंबासारखे। आपण फक्त निसर्गाने लिहिलेली पाऊस नावाची कविता आठवत राहायची, आपल्यासाठी आणि मनातला पाऊस सेलिब्रेट करण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश आणि हरीशसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।